वरळी डोम येथे आपण होतात सभापती महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादांचा जो गौरव केला, जो उल्लेख केला, त्यामध्ये तिजोरीवर आर्थिक ताण असताना सुद्धा लाडकी बहीण योजना अजितदादांनी कशा पद्धतीने कार्यान्वित केली, इतर कुठल्याही याच्यावर ताण आला तरी मागे पुढे होईल, पण आर्थिक शिस्त देण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना कायम राहण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी कशा प्रकारे डिस्कशन केलं हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या दिवशी वरळी डोमला सांगितलं. आणि आम्ही सुद्धा व्यक्त केलं होतं की लाडकी बहीण योजना म्हणजे अर्थातच ह्या मागण्या आहेत त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम सरकार करेल. कारण विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी अजितदादांच्या स्मारकाच्या संदर्भात विधान भवन परिसरामध्ये त्यांचं स्मृती कायमस्वरूपी राहाव्या म्हणून एक स्मारकाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. ते लवकरात लवकर पूर्णत्वास येईनच, पण दादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार आणि लाडकी बहीण योजनेला आदरणीय अजितदादांचं नाव देण्याचाही विचार आपल्या सरकारने करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मग वरळी डोम येथे आपण होतात सभापती महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादांचा जो गौरव केला, जो उल्लेख केला, त्यामध्ये तिजोरीवर आर्थिक ताण असताना सुद्धा लाडकी बहीण योजना अजितदादांनी कशा पद्धतीने कार्यान्वित केली, इतर कुठल्याही याच्यावर ताण आला तरी मागे पुढे होईल, पण आर्थिक शिस्त देण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना कायम राहण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी कशा प्रकारे डिस्कशन केलं हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या दिवशी वरळी डोमला सांगितलं. आणि आम्ही सुद्धा व्यक्त केलं होतं की लाडकी बहीण योजना म्हणजे अर्थातच ह्या मागण्या आहेत त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम सरकार करेल. कारण विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी अजितदादांच्या स्मारकाच्या संदर्भात विधान भवन परिसरामध्ये त्यांचं स्मृती कायमस्वरूपी राहाव्या म्हणून एक स्मारकाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. ते लवकरात लवकर पूर्णत्वास येईनच, पण दादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार आणि लाडकी बहीण योजनेला आदरणीय अजितदादांचं नाव देण्याचाही विचार आपल्या सरकारने करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.